बृहन्मुंबई महानगरपालिका तुमच्यासाठी घेऊन आली आहे ऑनलाईन एज्युकेशन सन 2020-2021 साठी. मी तुमची टीचर संपदा सातघरे तुमचं स्वागत करत आहे दादर येथील व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये. सब्जेक्ट इंग्लिश फॉर स्टँडर्ड 3, इयत्ता तिसरी. आजचा आपला विषय आहे इंग्लिश, लोअर लेवल इंग्लिश फॉर मराठी मीडियम स्टँडर्ड 3. Our today's topic is kind कोंडीबा. काइंड म्हणजे दयाळू, प्रेमळ. दयाळू प्रेमळ असे कोंडीबा. कोंडीबा नावाचे आजोबा आहेत. ते अत्यंत दयाळू आणि प्रेमळ आहेत. त्यांची गोष्ट आज आपण पाहणार आहोत. काइंड कोंडीबा. काइंड कोंडीबा. Unit 3, kind कोंडीबा. This is a story of an old man, kind कोंडीबा. This is also story of a king and an old man, kind कोंडीबा. Listen carefully and then read with me. लक्ष देऊन ऐका आणि माझ्या बरोबर वाचा. ओके. Who is he? He is a king. He is a king. Look at his attire. त्याच्या कपड्यांकडे बघा तुम्ही. तुम्हाला कपड्यांवरूनच लक्षात येईल की तो एक राजा आहे. आणि राजा घोड्यावर बसून त्याच्या राज्यामध्ये फेरफटका मारत आहे. Once the king was riding through a village. एकदा एक राजा एका गावातून घोड्यावरून जात होता. रायडिंग ऑन अ हॉर्स. ओके. थ्रू अ विलेज. थ्रू म्हणजे मधून, खेड्यामधून, गावामधून जात होता. एक राजा एका गावामधून घोड्यावर बसून जात होता. He saw कोंडीबा. He saw कोंडीबा. राजाने कोंडीबाला पाहिलं. राजाने कोंडीबाला पाहिलं. He saw कोंडीबा. कोंडीबा is working. You can see in the picture that कोंडीबा is working. King saw कोंडीबा. King saw कोंडीबा. What is कोंडीबा doing? कोंडीबा was digging a hole. कोंडीबा was digging a hole. Digging खणत होते. काय खणत होते? तिथे एक खड्डा तयार करत होते. कोंडीबा मातीमध्ये खणून खणून जमिनीत एक खड्डा तयार करत होते. कोंडीबा was digging a hole. कोंडीबा जमिनीमध्ये खणून एक खड्डा तयार करत होते. कोंडीबा was digging a hole. कोंडीबा was digging a hole. What king said? King said, "Good morning, कोंडीबा." Good morning, कोंडीबा. Kondiba said, "Good morning, O king." Good morning, O king. Good morning, Kondiba. Good morning, O king. Now, Raja is curious. King is curious. की बाबा कोंडीबा काय करतायत? कशासाठी हा खड्डा खणतायत? हो की नाही? राजाला प्रश्न पडला होता की व्हॉट इज कोंडीबा डुईंग? मग आता त्यांना विचारायला पाहिजे. मग विचारण्यासाठी सुरुवातीला त्यांना विश करतात, गुड मॉर्निंग कोंडीबा. मग कोंडीबा म्हणतात, गुड मॉर्निंग ओ किंग.
Okay. What king says? King asked one question to Kondiba. King asked one question to Kondiba. What he asked? He asked, "What are you doing, Kondiba? What are you doing, Kondiba? Kondiba, तुम्ही काय करत आहात? What are you doing? तुम्ही काय करताय? What are you doing? तुम्ही काय करताय? What Kondiba answered? I'm planting a tree. I'm planting a tree. I'm planting a tree. I'm planting a tree. मी झाड लावत आहे. मी या खड्ड्यामध्ये झाड लावत आहे. हा खड्डा मी झाड लावण्यासाठी खणत आहे. हा खड्डा खणून या खड्ड्यामध्ये मी एक झाड लावणार आहे. I'm planting a tree. I'm planting a tree. What are you doing? I'm planting a tree. What are you doing? I'm planting a tree. What tree is this? पुढे काय विचारतो राजा? राजाचा दुसरा प्रश्न. What tree is this? कसलं झाड लावताय तुम्ही? What tree is this? कसलं झाड लावताय तुम्ही? What tree is this? It's a mango tree. काय सांगतात कोंडीबा? It's a mango tree. It's a mango tree. It is a mango tree. It's a mango tree. मी आंब्याचं झाड लावतोय. What tree is this? It's a mango tree. मी आंब्याचं झाड लावत आहे. काय कोणतं झाड लावताय तुम्ही? मी आंब्याचं झाड लावत आहे. What tree is this? What tree is this? It's a mango tree. It's a mango tree. When will it bear fruit? When will it bear fruit? आता तुम्ही जे झाड लावताय त्या झाडाला फळं कधी येतील? When will it bear fruit? When will it bear fruit? तुम्ही आता जे झाड लावताय त्या झाडाला फळं कधी येतील? कोंडीबांनी काय सांगितलं बघा? After many years. खूप वर्षानंतर या झाडाला फळं कधी येतील? खूप वर्षानंतर येतील. When will it bear fruits? After many years. झाड लावल्यावर झाडाला लगेच फळ येणार आहे का? नाही. मग ते कोंडीबा सांगतात, अहो खूप वर्ष लागतील झाडाला फळ यायला. राजा म्हणतो, तुम्ही आता जे झाड लावताय त्या झाडाला फळ कधी बरं येतील? कोंडीबा म्हणतात, अहो या झाडाला फळं लागायला खूप वर्ष लागतील. खूप वर्षानंतर या झाडाला फळं लागतील. मग राजाचा प्रश्न बघा. कोंडीबा, you look so old. What use is this tree to you then? Kondiba, you look so old. What use is this tree to you then? What use is this tree to you then? कोंडीबा, तुम्ही तर इतके वृद्ध दिसताय. हे झाड लावून तुमचा काय फायदा आहे? म्हणजे राजाला थोडक्यात असं म्हणायचंय की बघा, हे झाड तुम्ही आता लावणार. तुम्ही म्हणता की या झाडाला खूप वर्षानंतर फळ येणार. मग जर खूप वर्षानंतर फळ येतील तर तुम्ही तर आत्ताच वृद्ध आहात. आताच तुम्ही एवढे ओल्ड आहात, म्हातारे आहात. मग खूप वर्षानंतर या झाडाची फळं खायला तुम्ही असाल का? तुम्ही जिवंत असाल का या झाडाची फळं खायला? हा कोंडीबा, यू लुक सो ओल्ड. तुम्ही तर इतके वृद्ध आहात. व्हॉट यूज इज दिस ट्री टू यू देन? मग या झाडाचा तुम्हाला काय उपयोग? या झाडाला जी फळं येतील त्यांचा तुम्हाला काय उपयोग? तुम्ही वृद्ध आहात. या झाडाला फळं येईपर्यंत तुम्ही जिवंत असाल का? तुम्ही जिवंत राहाल का या झाडाची फळं खायला? मग कशाला हे झाड बीड लावायचे उद्योग करताय?
असं राजानी कोंडीबांना विचारलं. आता त्यावर कोंडीबानी काय उत्तर दिलं ते आपण पाहूया. कोंडीबा said, "O king, I'm not planting this tree for myself." राजा, हे राजा, I'm not planting this tree for myself. मी हे झाड माझ्यासाठी लावत नाही. I'm planting it for others. हे झाड मी इतर लोकांसाठी लावत आहे, दुसऱ्या लोकांसाठी लावत आहे. हे राजा, हे जे झाड आहे हे मी माझ्यासाठी लावत नाहीये. मी माझ्या पाठच्या लोकांसाठी, माझ्यापेक्षा लहान लोकांसाठी, दुसऱ्या लोकांसाठी मी हे झाड लावत आहे. O king, I'm not planting this tree for myself. I'm planting it for others. मी हे झाड दुसऱ्यांसाठी लावत आहे. O king, I'm not planting this tree for myself. I'm planting it for others. I'm planting it for others. दुसऱ्या लोकांसाठी, इतर लोकांसाठी, दुसऱ्यांसाठी, दुसऱ्यांच्या चांगल्यासाठी, दुसऱ्यांना फळं खायला मिळावी, दुसऱ्यांना या झाडाचा उपयोग व्हावा, दुसऱ्यांना या झाडाची सावली मिळावी, म्हणून मी हे झाड लावत आहे. O king, I'm not planting this tree for myself. I'm planting it for others. अजून पुढे कोंडीबांनी काय सांगितलं पहा. After many years, other people will come here. खूप खूप वर्षानंतर इथे काही लोक येतील. They will sit in the shade of this tree. येता जाता जर ते दमले, थकले तर ते या झाडाच्या सावलीत बसतील. They will get the mangoes. त्यांना या झाडावर आलेले मँगो म्हणजेच आंबे खायला मिळतील. After many years, other people will come here. They will sit in the shade of this tree. They will get the mangoes. खूप खूप वर्षानंतर जेव्हा या रस्त्याने लोक जातील तेव्हा ते जर दमलेले थकलेले असतील तर ते या झाडाच्या सावलीत बसतील. हे झाड त्यांना थंड थंड सावली देईल. तसंच जर त्या लोकांना भूक लागली असेल तर हे झाड त्यांना आंबे सुद्धा खायला देईल. म्हणून लोकांसाठी मी हे झाड लावत आहे राजा. मी हे झाड स्वतःसाठी लावत नाही. हे झाड मी लोकांसाठी लावत आहे. After many years, other people will come here. They will sit in the shade of this tree. They will get the mangoes. After many years, other people will come here. They will sit in the shade of this tree. They will get the mangoes. राजाला कोंडीबाबद्दल खूप अभिमान वाटला. राजा काय बोलला बघा. कोंडीबा, you are such a kind man. You have taught me a lesson. Now I will also work for others. कोंडीबा, you are such a kind man. कोंडीबा, तुम्ही किती दयाळू आहात, किती प्रेमळ आहात, किती परोपकारी आहात, किती तुम्ही लोकांचा विचार करताय. तुम्ही किती प्रेमळ आहात. You have taught me a lesson. तुम्ही मला एक धडा शिकवला आहे. तुम्ही मला एक चांगलं काम, चांगलं कार्य शिकवलं आहे. चांगला धडा घालून दिला आहे. चांगलाच धडा घालून दिला आहे. Now I will also work for others. आता मी सुद्धा इतरांसाठीच काम करीन. कोंडीबा, तुमचं पाहून मी सुद्धा आता लोकांसाठी चांगलं काम करीन. कोंडीबा, you are such a kind man. You have taught me a lesson. Now I will also work for others.
कोंडीबा, यू आर सच अ काइंड मॅन. कोंडीबा, तुम्ही किती दयाळू आहात, किती परोपकारी आहात. यू हॅव टॉट मी अ लेसन. तुम्ही मला एक चांगला धडा घालून दिलेला आहे. नाव आय विल ऑल्सो वर्क फॉर अदर्स. यापुढे मी सुद्धा दुसऱ्या लोकांसाठी चांगलं काम करीन. लोकांसाठी चांगलं काम करीन. कोंडीबा, यू आर सच अ काइंड मॅन. स्वतःचा विचार न करता तुम्ही लोकांचा विचार करताय. तुम्ही परोपकारी आहात. तुम्ही दयाळू आहात. यू हॅव टॉट मी अ लेसन. तुम्ही मला चांगलाच धडा शिकवलेला आहे. नाऊ आय विल ऑल्सो वर्क फॉर अदर्स. आता तुमचं पाहून मी सुद्धा दुसऱ्या लोकांच्या उपयोगी पडतील अशी चांगली कामं करीन. स्वतःचा विचार न करता मी दुसऱ्यांचा विचार करीन आणि दुसऱ्यांसाठी मी चांगलं काम करीन. कोंडीबा, you are such a kind man. You have taught me a lesson. Now I will also work for others. I will also work for others. Kondiba, you are such a kind man. You have taught me a lesson. Now I will also work for others. आता या धड्यातील काही कठीण शब्दांचे आपण अर्थ पाहूया. वन्स. वन्स म्हणजे एकदा. वन्स. एकदा. वन्स. एकदा. वन्स म्हणजे एकदा. वन्स म्हणजे एकदा. वॉज रायडिंग. राईड करणे म्हणजे घोड्यावर बसणे. ओके, रायडिंग म्हणजे घोड्यावर बसणे. तर किंग वॉज रायडिंग म्हणजे राजा घोडदौड करत होता. घोड्यावर बसून प्रवास करत होता. द किंग वॉज रायडिंग थ्रू अ जंगल. थ्रू म्हणजे मधून. मधून आपण जातो की जंगलामधून. बरोबर, रस्त्यामधून. ते मधून. थ्रू अ जंगल. किंग वॉज रायडिंग थ्रू अ जंगल. वन्स द किंग वॉज रायडिंग through a jungle. Once म्हणजे एकदा. was riding म्हणजे घोडदौड करीत होता. आणि through म्हणजे मधून, जंगलामधून. was digging. digging आपण बघितलं. कोंडीबा was digging a hole. dig करणे म्हणजे खणणे. जमिनीमध्ये खणतो ना आपण, खणणे. एखाद्या टोकदार हत्याराने जमिनीमध्ये खणून एक होल तयार करणे. वॉज डिगिंग खणणे, खणणे. होल. होल म्हणजे खड्डा, खळगा. होल म्हणजे खड्डा किंवा खळगा. आणि बेअर फ्रूट. when will this tree bear a fruit? या झाडाला कधी फळ लागेल? बेअर फ्रूट म्हणजे झाडाला फळ लागणे. वॉज डिगिंग म्हणजे खणत होता. होल म्हणजे खड्डा किंवा खळगा. आणि बेअर फ्रूट म्हणजे फळ लागणे, झाडाला फळ लागणे. वॉज डिगिंग खणत होता. वॉज डिगिंग खणत होता. वॉज डिगिंग खणत होता. वॉज डिगिंग खणत होता. होल म्हणजे खड्डा किंवा खळगा. 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 बेअर फ्रूट. बेअर फ्रूट म्हणजे झाडाला फळ लागणे. बेअर फ्रूट म्हणजे झाडाला फळ लागणे. बेअर फ्रूट म्हणजे झाडाला फळ लागणे. ओके. वॉज डिगिंग होल बेअर फ्रूट. वॉज डिगिंग होल बेअर फ्रूट. Was digging hole bear fruit. King once kind. Okay, once, 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 once. Kind, 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 kind. King, 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 king. Once, kind, king. Once, kind,
किंग हे शब्द तुम्ही बोलून पाठ करून त्यांची स्पेलिंग सुद्धा तुम्हाला पाठ करायची आहे आणि वहीमध्ये न बघता लिहायची आहे ते जे शब्द आता दाखवत आहे ते. वन्स काइंड किंग, वन्स काइंड किंग, वन्स काइंड किंग, वन्स काइंड किंग. whole, 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 H-O-L-E, whole, 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 whole. Morning, 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 M-O-R-N-I-N-G, morning, 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 morning. Doing, 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 D-O-I-N-G, doing, 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 doing. Whole morning doing, whole morning doing, whole morning doing, whole morning doing. Planting, 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 planting. P-L-A-N-T-I-N-G, planting, 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 planting. Mango, 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 mango. M-A-N-G-O, mango, M-A-N-G-O, mango, 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 mango. Tree, 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 tree. T-R-E-E, tree, 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 tree. Many, 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 many. M-A-N-Y, many, 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 many. Planting mango tree, 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 many. Bye bye, children. Take care. Be safe. Have a nice day.